नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 19 जून 2025. खरं तर आज संध्याकाळची अपडेट देत आहे, संध्याकाळी 6ची. तर संध्याकाळी 6ची अपडेट द्यायचं कारण असं की उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असलेल्या 19 धरणापैकी काही धरणातून सध्याला पाणी सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळे बंडगार्डनचा विसर्ग सध्याला वाढलेला आहे. त्यामुळे उजनीत येणारा दौंडच्या विसर्गामध्येही सकाळपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच वरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. कोणत्या कोणत्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये किती पाऊस झाला आहे आणि वरची 19 धरणापैकी 8 ते 9 धरणं किती भरली आहेत याचा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 96.5 TMC, तर उपयुक्त पाणीसाठा हा 32.40 TMC एवढा आहे. तर सध्याला उजनी धरण हे 60.47% आलेलं आहे. तर दौंडचा विसर्गामध्ये सकाळपेक्षा थोडीशी घट होऊन सकाळी 11,719चा विसर्ग होता, तो सध्याला 10,938 एवढा कमी झालेला आहे. जरी कमी झाला असला तरी वरून येणारा पाणी बंडगार्डनमधून दौंडच्या दिशेने येऊ लागला आहे. बंडगार्डनच्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बंडगार्डनचा विसर्ग सध्याला 29,284 क्युसेकचा विसर्ग सध्याला दौंडच्या दिशेने येतोय आणि दौंडमधून तो परत उजनीमध्ये आपल्या मिसळणार आहे. तर सध्याला उजनीच्या वरील जी 19 धरणं आहेत पाणलोट क्षेत्रामधली, त्या धरणापैकी 2 धरणातून आज पाणी सोडण्यास सुरुवात केलेली आहे. खरं तर ह्या पावसाळ्यात जूनमध्ये पाणी सोडण्याची सुरुवात पहिलीच वेळ आहे ही. खडकवासला धरणातून दुपारी 2 वाजता 1920 क्युसेकनं विसर्ग चालू केला होता. त्यामध्ये 6 वाजता वाढ करून तो 4,345 क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. तर आता 7 वाजता तो 8,734 क्युसेकचा विसर्ग मुठा नदीमध्ये मिसळत आहे, येत आहे. मुठेतून आपल्या दौंडच्या दिशेने आपली भीमेच्या पात्रात तो विसर्ग मिसळणार आहे. म्हणजे सकाळपर्यंत आणि बंडगार्डनचा विसर्ग वाढणार आहे. तर घोड धरणातून सध्याला 4,000 क्युसेकचा विसर्ग सोडला जातोय. त्यामुळं तेही पाणी आपल्या भीमा नदीमध्ये मिसळणार आहे. त्यामुळे बंडगार्डनच्या विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर आपल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जी 19 धरणं आहेत त्या धरणापैकी जवळपास 8 ते 9 धरणं 70-75% पुढे गेलेली आहेत आणि 4 ते 5 धरणं 50%च्या आसपास आहेत. त्यापैकी येडगावचे धरण हे 44.24%, आंध्रा 49.40%, घोड 73.43%, विसापूर 83.88%, कलमोडी 60.37%, वडविले 75.19%, कासारसाई 73.91% आणि खडकवासला हे 83.96% एवढं झालेलं आहे. तर पाऊस बघितला आपण तर त्या पाणलोट क्षेत्रामधल्या असलेल्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जवळपास 4 ते 5 धरणाच्या बऱ्याच सर्वच ठिकाणी पाऊस चालू आहे. परंतु मोठ्या प्रमाणात पाऊस हा मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत आणि पवना या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. त्यापैकी मुळशीमध्ये 115 मिलीमीटर, टेमघरमध्ये 90 मिलीमीटर, वरसगावमध्ये 113 मिलीमीटर, पानशेतमध्ये 73 मिलीमीटर आणि पवनामध्ये 88 मिलीमीटर. तर बाकीच्या धरणामध्येही 30 ते 40-45 मिलीमीटर एवढा पाऊस चालूच आहे. पावसाचं सातत्य चालू आहे. त्यामुळं त्यामध्ये पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊन त्याही धरणातून कदाचित उद्यापर्यंत पाणी सोडण्याची शक्यता आहे. तर नीरा खोऱ्यातील धरणापैकी वीर धरण फक्त 62.81% आलेलं आहे. बाकी धरणं त्याच्या खाली आहेत. त्यामुळं नीरा नदीतून किंवा त्या धरणातून सध्या तरी पाणी सोडण्याची शक्यता नाही. परंतु पावसाचं प्रमाण जर असंच राहिलं तर नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असणाऱ्या पावसामुळं, पाण्यामुळं नदी पात्रामध्ये पाणी वाढू शकतं आणि उद्या कदाचित उजनी धरणातून कालवा, बोगदा आणि भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू होईल. सध्याला प्रत्येक ठिकाणच्या बंधाऱ्याची दारं काढण्याचं काम जोरात चालू आहे. त्यामुळं उद्या संध्याकाळपर्यंत उजनी धरणातून भीमा नदी, बोगदा, मुख्य कालवा यातून पाणी सोडण्याची शक्यता आहे. कारण आता 60%, 61% झाले. सकाळपर्यंत जवळपास 65% धरण जाईल. 64% तर नक्कीच जाईल. कारण आता पाणीसाठा वाढत चाललेला आहे आणि जास्त पाणीसाठा थांबवून ठेवणं हे उजनी प्रशासनाला शक्य नाही. त्यामुळं भीमा नदी पात्रात सध्याला पाणी सोडण्याची प्रक्रिया उद्या कदाचित चालू होईल आणि उजनी धरण बॅलन्स कसा राखता येईल
हे खरं तर आता इथून पुढं उजनी धरण प्रशासनाला तारेवची कसरत आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी सिद्धेश्वर शिंदे.